मॉर्निंग गाईज, कशा आहे तुमचं? काय होप तुमचं काय मस्त असणार. म्हणजे तसं तर सकाळी सकाळी AC वाल्याला बोलवलं होतं बिकॉज सर्व्हिसिंग करायची होती. त्याच्यानंतर मी मस्त फटाफट रेडी होऊन निघाले होते कुठे यायला. तर येस, फायनली मी येत होते ठाण्याला, म्हणजे माझ्या घरी. मला घरी यायचं म्हटलं ना, इतका आनंद होता की माझा गगनाच मावत नाही, इतका आनंद होता. माझी बहिणी ना बाजूला हसते, त्यामुळे मला पण हसायला येते. असू द्या. त्याच्यानंतर मी ताटगोळे घेतले स्पेशली तिच्यासाठी, आणि त्याच्यानंतर मी आले होते बिल्डिंगमध्ये आणि मग वरती यायला निघाले. आणि मी ठरवलं होतं की फुल रेकॉर्ड करणार हिचं मी, बिकॉज माझ्या खूप मागे लागलेली घरी ये ना दीदी म्हणून मी आलेच. आणि मी पण जाम खुश होते. सो बघूया आपण तिचा अवतार कसा आहे. नेहमीप्रमाणे असेल 3/4मध्येच, बट चला बघूया. येस, ती तेच आहे आणि तोच टी-शर्ट घातलेला आहे. आणि ती तेच बघून मला बोलते की माझी व्हिडिओ घेऊ नको. पण नाही, मोठ्या बहिणीला ऊत असतोच, घेणार म्हणजे घेणार. त्याच्यानंतर येस, स्पेशली माझ्यासाठी तिने डोस्याचं बॅटर ठेवलं होतं, बिकॉज मला डोसा खूप आवडतो, तिला माहिती आहे. त्याच्यानंतर मस्त असा डोसा काढला होता. मलाच काढायला लावला, तिने नाही काढला. मला बोलले तू काढ ना, बोलते आता मी थकले ना काम करून. मग काय, आता डोसा काढला मी दोघांसाठी, बिकॉज तिचं जरा वेगळं डाएट सुरू आहे. सो मी खाल्लं, कारण की मला खूप भूक लागली होती, बिकॉज मी दुपारी जेवले पण नव्हते. फटाफट मी आवरून निघाले होते घरातून. आणि इतकं मस्त वाटतं ना घरी आल्यावर, फारच आनंदीकडे जिकडे तिकडे चोहीकडे असं सगळं झालेलं आहे. आणि मला काय माहिती, तिची क्लिपच म्हणजे व्हिडिओज घ्यायला माझ्या फार मजा येते. आणि तिला नको पाहिजे असेल ना त्यावेळी घ्यायलाच, कारण की टी-शर्ट जे आहे ना त्यासाठी मी स्पेशली तिची व्हिडिओ घेते. त्याच्यानंतर मी छान अशी दिवाबत्ती केली, बिकॉज संध्याकाळचा टाईम झाला होता. आणि घरी फक्त मी आणि किरण होते, आणि राहुलला पण माहिती नव्हतं, आणि पप्पांना आणि कोणालाच माहिती नव्हतं की मी येणार आहे. मी अचानक सरप्राईज दिला. आणि अजून एक सरप्राईज असणार आहे, तुम्हाला कळेलच पुढे व्हिडिओमध्ये की कोण येणार आहे. त्याच्यानंतर मी फटाफट जेवण बनवलं आणि मी जेवले. बटाट्याची भाजी बनवली होती आणि तडक्यावाली मस्त डाल फ्राय बनवली होती आणि भाकरी. येस, तर फायनली आला होता आमचा इशू, म्हणजे ईशांक, मोलूताई, अक्षय, जिजू आणि आयांश, असे सगळे आले होते. इतकं म्हणजे आम्ही एकदम अचानक ठरवलेला प्लॅन आहे. ठरवलं पण नव्हतं ॲक्च्युली, की अचानक ठरलं की बाबा यायचं. आणि आमचा इशू आहे, म्हणजे ईशांक आहे. आम्हाला बघा कसा मस्त बेबी बॉय झालेला आहे माझ्या दीदीला. इतका क्यूट आहे ना आम्हाला म्हणजे माझ्या दीदीला खूपच क्यूट आहे जास्तच. आणि त्याच्यानंतर आम्ही त्याच्यासोबत मस्ती करत बसलो. त्याच्यानंतर राहुल आला. राहुल पण बघून शॉक झाला. आम्ही सगळेजण आल्यावर तो पण खुश होता आम्हाला बघून. त्याच्यानंतर ईशांक त्याच्याच मागे लागलेला होता. ईशांकला तोच पाहिजे होता आणि त्याच्याजवळच ईशांकला जायचं होतं. त्याला सोडतच नव्हतं. तुम्ही बघू पण शकता की त्याचा हात पकडून त्याला सोडतच नव्हता. त्याच्यानंतर दॅट्स इट फॉर व्हिडिओ. ओके, बाय गाईज, उद्या भेटू. बाय बाय.